तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो. आज होतं आपल्याकडे नियोजन. तुम्ही तर म्हणत आजच्या याकडे सारखीच नियोजन असते, पण काय आता केलं पाहिजे पोटा पाण्यासाठी. आजचं जेवण आपण सगळं बनवलेलं, त्यामुळे व्हिडिओसाठी लय काही टेक घेतलं नाही. मस्तपैकी सुक्क रस्सा आणि भात केलेला. जेवण झाल्यावर सगळ्यांनी सोपडा साफ करून टाकला. जेवण बिवण झाल्यावर आमची आजी म्हणली चल बाबा मला सोडून ये. मग निघालो पाडळीला माझ्या आजोळी. लहानपणी आपल्याला ज्यांनी हाताच्या फोडागत जपलं त्यांच्यासाठी तर टाइम दिलाच पाहिजे ना. जाता जाता ट्रकच्या पाठीमागे एक भारी वाक्य लिहिलेलं. ते वाक्य वाचून भावानं माझं मनच जिंकून टाकलं. कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे आई वडील. आजीला घरी सोडल्यावर एक क्लायंट भेटायला आलेला. त्यांना भेटलो तेवढ्या साताऱ्यात मला झाला लेट. मग म्हणलं मामींकडे जावं राहायला आणि स्वरालीचा होता बर्थडे त्यात. मग म्हणलं केक वगैरे घेऊन गेलंच पाहिजे. मग तिथनं गेलो मामींच्या घरी. तिथं गेल्यावर स्वरालीचा बर्थडे वगैरे केला आणि मस्तपैकी जेवण खाऊन झोपलो. भावांनो, आपलं व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करा. नंतर आम्ही गेलेलो पाहुण्यांकडे. अजून आम्ही कुठं कुठं गेलेलो ते तुम्हाला सांगतो पुढच्या ब्लॉग मध्ये.